गुड मॉर्निंग. आज सकाळी अलाराम वाजला तेव्हा खरं सांगायचं तर अजून थोडा वेळ झोपावंसं वाटतं, पण आता स्वतःशी एक सवय लावली आहे. दिवसाची सुरुवात आळसाने नाही तर एका ध्येयाने करायची. आवरून मी माझ्या अभ्यासाच्या टेबलवर येऊन बसले. सकाळची शांतता मला खूप आवडते. ना मोबाईल, ना गोंगाट, ना बाहेरची धावपळ. फक्त मी, माझी पुस्तके आणि माझे स्वप्न. आज मी वर्दीचा राजमार्ग हे पुस्तक घेऊन बसले. हे पुस्तक मी फक्त परीक्षा पास होण्यासाठी वाचत नाही. प्रत्येक पान उघडले की मला माझं ध्येय आठवतं. अजून खूप शिकायचं आहे, अजून खूप मेहनत करायची आहे याची जाणीव होते. कधी एखादा टॉपिक पटकन समजतो तर कधी एकच गोष्ट 2-3 वेळा वाचावी लागते. पण आता त्याचा त्रास वाटत नाही, कारण मला माहिती आहे शिकायला वेळ लागतो, पण एकदा समजलं की ते कायम आपल्यासोबत राहतं. मी पुस्तक वाचत असताना मध्येच थांबून काही महत्त्वाचे मुद्दे वहीत लिहून घेते. मला नेहमी वाटतं पण फक्त वाचण्यापेक्षा लिहिलं की अभ्यास जास्त चांगला होतो. अभ्यास करताना अनेकदा मनात वेगवेगळे विचार येतात. मी योग्य दिशेने चालले आहे का? माझी मेहनत खरंच फळ देईल का? असे प्रश्न मलाही पडतात. नेहमीसारखा पाऊस असेल, पण काही मिनिटातच पावसाचा जोर वाढला. मी थोडा वेळ पुस्तक बंद केलं आणि बाहेर जाऊन उभी राहिली. पाऊस अजूनही तसाच पडत होता, पण आमच्या घरी एक गोष्ट स्पष्ट असते, पाऊस थांबेल म्हणून काम थांबत नाही. गायींसाठी चारा काढायचा होता. मी लगेच पुस्तक बंद केले, रेनकोट घातला आणि बाहेर पडले. बाहेर सगळीकडे चिखल होता, रस्त्यावर पाणी होतं, पावसाचे थेंब सतत अंगावरती पडत होतं. गायींना वेळेवर खायला मिळालं पाहिजे. जनावरांना भूक लागली आहे हे त्यांना सांगता येत नाही. त्यांना सुट्टी म्हणजे काय हेही माहीत नसतं. त्यांची जबाबदारी आपलीच असते. म्हणून शेतकरी कुटुंबात आज मूड नाही किंवा आज पाऊस आहे अशी कारणं फारशी चालत नाही. काम करावंच लागतं. चारा काढताना अनेकदा वाटतं आपण किती नशिबवान आहोत, कारण मेहनतीची किंमत आपल्या लहानपणापासूनच समजली. घरची कामं झाली, कपडे बदलले आणि पुन्हा माझ्या अभ्यासाच्या टेबलवर येऊन बसले. खरं सांगायचं तर अशा दिवसांमध्ये थकवा तर येतोच, पण मी एक गोष्ट शिकले आहे, थकल्यावर खूप थोडा वेळ आराम करायचा, पण ध्येयापासून दूर जायचं नाही. आज कॉलेजच्या डाटा स्ट्रक्चरच्या विषयाच्या नोट्स पूर्ण करायच्या होत्या. हा विषय सुरुवातीला मला थोडा अवघड वाटायचा. काही टॉपिक्स पहिल्यांदा वाचले की काहीच समजत नव्हतं, पण आता मी स्वतःवर एक नियम केला आहे, समजलं नाही म्हणून सोडायचं नाही, समजेपर्यंत शिकायचं. म्हणून मी फक्त पुस्तक वाचत नाही, महत्त्वाचे पॉईंट्स वहीत लिहून काढते, डायग्राम काढते, स्वतःच्या भाषेत नोट्स तयार करते. मला वाटतं आपण एखादी गोष्ट स्वतःच्या शब्दात लिहू शकतो तेव्हाच ती खरी समजते. आज नोट्स लिहिताना लक्षात आलं, काल ज्या गोष्टी कठीण वाटत होत्या त्या आज थोड्या सोप्या वाटत होत्या. यालाच कदाचित सातत्य असं म्हणतात. कळशीत कळशी असे म्हणतात. रोज थोडंसं शिकलं तर एक दिवस मोठा अभ्यासही सोपा वाटायला लागतो. मी बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्सचं डिग्री घेत आहे आणि त्याचबरोबर पोलीस भरतीचाही अभ्यास करत आहे. बरेच लोक विचारतात दोन्ही एकत्र कसं जमतं. खरं उत्तर एवढंच, सगळं एका दिवसात होत नाही. रोज थोडं कॉलेज, रोज थोडा पोलीस भरतीचा अभ्यास आणि रोज स्वतः थोडं काम, असंच असतं. असंच करत करत दिवस पुढे जातात. कधी कॉलेजचा अभ्यास जास्त असतो, कधी पोलीस भरतीचा, पण मी या दोन्हीतला तितकंच महत्त्व देते, कारण दोन्ही माझ्या आयुष्याचा भाग आहे. आर्ट्स नोट्स लिहून झाल्यावर एक वेगळं समाधान वाटलं. पूर्ण वही भरलेली पाहिली की मेहनत दिसायला लागते. पुस्तकाचे पानं संपतात, नोट्स वाढत जातात आणि त्याचबरोबर आत्मविश्वास आहे. मला वाटतं यश अचानक मिळत नाही, ते अशा छोट्या छोट्या दिवसात तयार होत असतं. रोज लिहिलेल्या एका पानातून, रोज वाचलेल्या एका टॉपिकमधून, रोज केलेल्या एका तासाच्या अभ्यासातून. म्हणून आजचा अभ्यास किती झाला यापेक्षा आज मी कालपेक्षा काहीतरी नवीन शिकले का, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं असतं. नोट्स पूर्ण झाल्या, पेन बंद केले आणि घड्याळाकडे पाहिलं तेव्हा लक्षात आलं, आज पावसामुळे आपल्याला ग्राउंडवर जाता आलेलं नाही. पण ग्राउंडवर जाता आले नाही म्हणून आपल्याला आपला व्यायाम चुकवायचा नसतो. आजचा वर्कआउट मी घरातच केला आणि तुम्हाला माहिती आहे मी 75 डेजचं चॅलेंज स्वीकारले. त्याचा त्याचा व्हिडिओ मी अजून एडिट केलेला नाही. तो व्हिडिओ एडिट करून उद्या संध्याकाळपर्यंत येईलच, तेव्हा तुम्हाला डे 1 पाहायला मिळेल. त्यासाठी आपल्या चॅनलवरला सबस्क्राईब करा आणि ह्या जर्नीचा एक भाग बना. आजचा वर्कआउट घरातच केला. प्रत्येकजण आपापल्या परीने लढत असतो. कोणाची लढाई अभ्यासासाठी असते, कोणाची घरासाठी, कोणाची नोकरीसाठी, तर कोणाची स्वप्नांसाठी. महत्त्वाचं एवढंच, आपण हार मानू नये हेच. आणि त्यांना पाहून मनाला एक वेगळं समाधान असतं. काही काम असे असतात ज्याचं कोणीच कौतुक करत नाही, पण ती केल्यावर स्वतःच्या मनाला खूप शांत वाटतं. आता पुन्हा माझ्या जबाबदारीची वेळ झाली होती. कॉलेजचा अभ्यास सोबतच सगळं आपल्याला घरीसुद्धा मॅनेज करावं लागतं. आपण सगळेच नाही, पण आपण शेतकरी कुटुंबातले आहोत. आपल्याला घरात, शेतात आणि गायांच्या गोठ्यात राबावंच लागतं. थोडं का होईना काम करावंच लागतं. त्यामुळे माझा किती अभ्यास असला तरी मला
थोडं का होईना घरी मदत करावीच लागते आणि ती सगळ्यांनाच करावी लागते, असं नाही की मीच करते आहे. पण थोडंसं अवघड जातं कधी-कधी, कारण कंटेंट क्रिएशनला मला व्हिडिओ शूट करायला, एडिटिंग करायला, व्हॉईस ओव्हर करायला खूप वेळ जातो. म्हणजे मी जास्त वेळ घालवत नाही. 1 तासाच्या वरती मी ह्या गोष्टींना वेळ देत नाही आणि पूर्ण वेळ अभ्यासच करत असते. देवा सगळं नीट होऊ दे. लहानपणी या गोष्टींचा अर्थ कळत नव्हता. फक्त पाऊस आले की खेळायला मिळणार एवढंच माहीत होतं. पण आता मोठं झाल्यावर समजतंय शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू, काळजी दोन्ही पावसाशी जोडलेली असतात. म्हणून आजही हा पाऊस पाहताना मला निसर्गाचं सौंदर्य दिसतं. पण याच वेळी मम्मी पप्पांची मेहनत दिसते. त्यांची उन्हात केलेली कामं, पावसात केलेलं काम, कधी थकले तर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच ताकदीने उभे राहिले. हे सगळं पाहतच आपण मोठे झालेलो आहोत. कदाचित म्हणूनच मेहनतीची किंमत आपल्याला पुस्तकातून नाही तर घरातून शिकायला मिळाली असं वाटतं. मला हे नेहमी वाटतं, शेतकरी कुटुंबात जन्माला येणं ही फक्त ओळख नाही, ती एक शिकवण. परिस्थिती कशी असो, काम थांबवायचं नाही, अडचणी आल्या म्हणून स्वप्न सोडायची नाहीत. आणि आज जेव्हा माझ्या अभ्यासासाठी रोज टेबलवर बसते, तेव्हा त्या सवयींची सुरुवात घरातूनच झाली आहे असं वाटतं. कारण आपल्या मेहनतीपासून आपण पळ काढला तरी मग आपण अभ्यासासाठी पण का पळू? म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा अभ्यासाचा कंटाळा येतो, तेव्हा मी स्वतःलाच एक गोष्ट आठवण करून देते, ज्यांच्या मेहनतीवर मी आजपर्यंत इथं आहे, त्यांच्या स्वप्नांचा मान ठेवायचा. तर मला माझी मेहनत प्रामाणिकपणेच करावी लागेल. पाऊस अजूनही तसाच पडत होता आणि मला माहीत होतं, आता फक्त पाऊस पाहत बसून चालणार नाही. आपल्याला आपली जबाबदारी ही कायम पार पडावीच लागणार आहे. तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला हेच खूप आहे. थँक्यू फॉर वॉचिंग आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर